न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। खैरेत सारंगपुरी पूल अर्धवट, पर्यायी मातीच्या रस्त्याने प्रवास झाला मृत्यूचा सापळा, प्रशासनाला आंदोलनाचा इशारा। खैरेत सारंगपुरी मार्गावरचा पूल आता विकासाचा नाही तर मृत्यूचा सापळा बनलाय। शेनवा ते भास्ता दरम्यानचा हा पूल गेली कित्येक वर्ष अर्धवट अवस्थेत होऊन आहे। पर्यायी रस्ता धुळकट, खड्डेमय आणि पावसाळ्यात जीवघेणा झाला आहे। प्रशासनाने लवकर पर्यायी व्यवस्था न केल्यास आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिलाय। सारंगपुरी आणि खैरे या दोन गावांना जोडणाऱ्या ब्रिजचं काम वर्षानुवर्ष रखडलं आहे। पीडब्ल्यूडी मार्फत होणाऱ्या या कामाचा ठेकेदार कोण, कामाचा कालावधी किती, निधी किती खर्च झाला याची माहिती विचारल्यावरही मिळत नाही। संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता माहिती उपलब्ध होऊ शकली नाही। माहिती मिळताच ती प्रसारित केली जाईल। ब्रिजच्या दोन्ही बाजूचा जोड रस्ता डांबरीकरणाअभावी धोकादायक झाला आहे। पर्यायी रस्ता म्हणून जो मातीचा रस्ता तयार केलाय तो पावसाळ्यात निसरडा, चिखलमय होत असल्याने दुचाकी व चारचाकीसाठी अपघातप्रवण बनतो। स्थानिकांच्या मते 3 किमीचा सरळ रस्ता असताना नाहक आता 12 किमीचा वळसा घालून पार करावा लागतो। यामुळे रुग्णवाहिका, शाळकरी मुलं, शेतकरी सगळ्यांचे हाल होत आहेत। गेली कित्येक वर्ष हाच प्रकार सुरू आहे। ठेकेदार काम अर्धवट सोडून जातात, पीडब्ल्यूडी अधिकारी फक्त आश्वासन देतात। पावसाळ्यात इथून जाणं म्हणजे जीवावर बेतणं आहे। प्रशासनाने तातडीने पर्यायी रस्ता दुरुस्त करावा, ब्रिजच्या कामाला गती द्यावी आणि नागरिकांना सुरक्षित प्रवासाची हमी द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे। नाहीतर खैरेत सारंगपुरीकर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत। इंडिया न्यूज 28 मराठीसाठी उत्तम बांगर, शहापूर ज्युनियर रिपोर्टरची रिपोर्ट। प्रवासी 2 व्हीलर आणि 4 व्हीलर वरती प्रवास करणाऱ्या लोकांची जीवाशी खेळचाली चालू आहेत। आपण पाहू शकता कशा प्रकारे पीडब्ल्यूडीने पर्यायी रस्ता काढला आहे। जीवाची बाजी लावून इथे लोक 2 व्हीलरने प्रवास करतात। इथे एखादी घटना घडेल तेव्हा प्रशासनाचे डोळे उघडतील असं स्पष्ट होत आहे। आपण पाहू शकता पूर्ण धुलीमध्ये 4 व्हीलर सुद्धा सरकते। अशा प्रकारे ते रस्त्याचं काम करून ठेवलं त्यांनी। हा पर्यायी रस्ता नसून कोणाचा तरी बली घेण्यासाठी केलेला पर्यायी रस्ता आहे असं स्पष्ट होत आहे इथून। अर्धवट ठेकेदारी करून फक्त पोट भरणी साधली। बघू शकता ब्रिज वरती कशा प्रकारे खड्डे।
आपण पाहू शकता PWDने केलेले खेलचाले कशा प्रकारे आहेत. इंडिया न्यूज 28 मध्ये आपले स्वागत आहे. आपण सारंगपुरी खैरे इथे आपल्याला ग्रामस्थांनी संपर्क केला आणि त्यांनी इथली परिस्थिती जाणून घेण्यासाठी आपल्याला इथं बोलवलं आहे. तर आज आपण ग्रामस्थांशी संवाद साधूया. सर, आपलं नाव? माझं नाव फिरोज गफूर शेख, सारंगपुरी. सर, आपल्याला इथे कशा प्रकारे वाहनांना त्रास होतो आहे आणि तुमचं इथलं नेहमीचं राहण्याचं ठिकाण आहे, तर मग आपल्याला इथे येणाऱ्या अडचणीबद्दल आम्हाला जरा कळू शकता? आमच्या समस्या खूप आहेत. मी सारंगपुरी गावचा ग्रामस्थ आहे आणि इकडं खैरा आहे. खैरा सारंगपुरी ही एकच ग्रामपंचायत आहे आणि त्या ग्रामपंचायतीच्या अनुषंगाने खैरे ग्रामस्थांना सारंगपुरीला नेहमी ये जा करावं लागतं आहे. आता हा जो रस्ता आहे, हा रस्ता इथं ब्रिज झालेला आहे, पण ब्रिजच्या त्या साईडला तुम्ही पाहू शकता ती परिस्थिती. पावसाळी टू व्हीलर आणि पायीसुद्धा येऊ शकत नाही, एवढा पाण्याचा फ्लो येतो आहे तिथं आणि चिखल होऊन जाते, म्हणजे माणूस जाऊ शकत नाही, येऊ शकत नाही. ह्या साईडला तीच परिस्थिती आहे. तर शासनाने याची दखल घ्यावा आणि या दोन्ही साईडनी रस्त्याचं काम पूर्ण करून द्यावा अशी आमची ग्रामस्थांची विनंती आहे शासनाला. हा रस्ता PWDच्या माध्यमातून चालू आहे, तर इथे किती दिवसापासून हा काम बंद आहे त्यांचा? आता हा ब्रिज होऊन 2 वर्ष झाले आणि रस्ता होऊन पण 2 वर्ष झाले. रस्ता वरपर्यंत तिथं आलेले आणि इकडं पण आलेले, पण ब्रिजच्या दोन्ही साईडला कमीत कमी अर्धा किलोमीटरच्या अंतरात असा राहिलेला आहे, अर्धा किलोमीटर. तर तो रस्ता झाल्यानंतर लोकांना पावसाळीसुद्धा येणं जाणं होऊ शकतं. कठीण होत आहे. हां. आणि सर, तुमचं मुख्य मार्केट कोणतं? आमचं मार्केट आहे ना शेनवा. तसं आता आम्हाला शहापूरला जावं लागतं. शेनवा जर हा रस्ता जर चालू राहिला तर शेनव्यासाठी आमचं PSC शेनवा आहे, म्हणजे आम्हाला दवाखान्यासाठी जावं लागतं आहे. बरोबर. बँकेचं काम असलं, लाडक्या बहिणी, सगळं काही बँकेचे व्यवहार असतात ते शेनव्यासाठी असतात. पण हा 5 किलोमीटरचा रस्ता आहे, आम्हाला 12 किलोमीटर दसईवरून फिरून जावं लागते, कारण ह्या रस्त्याने वाहतूक होत नाही. हां. तर पावसाळ्यामध्ये आपल्याला इकडनं गाडी मार्ग पूर्णतः बंद होतोय. हो. तर मग याच्या अगोदर कधी समस्या इथे मांडली गेली होती की? समस्या मांडली गेली तर सगळे ग्रामस्थ बघतायत, सगळे तक्रार करतायत, पण कोणी काही इकडे लक्ष देत नाही ना. यापूर्वी सुद्धा या पुलाचं काम रखडलेलं होतं. हो, आता 3-4 वर्षापूर्वी हे कामाची सुरुवात झाली, त्याच्यानंतर 2 वर्ष हे काम मध्ये थांबलं आणि आता हे काम पुलाचं पूर्ण झालंय. पण या पुलाच्या वर जे आहे ना, ते वरचं काम अजून बाकी आहे. ते काम सुरळीत केल्यानंतर वाहनांना येण्या जाण्यासाठी त्रास होणार नाही आणि नागरिकांनाही होणार नाही त्या गोष्टीचा त्रास. PWD डिपार्टमेंटला ग्रामस्थांकडून एकच विनंती आहे की त्यांनी त्वरित याकडे लक्ष दिलं पाहिजे, अन्यथा एखादा प्रसंग ओढवला तर पुढे जाऊन सर्वस्वी जिम्मेदार कोण याचा जाब विचारला जाईल. धन्यवाद.